सर्वप्रथम मी शांभाऊ कदम, मी राज्य सहसचिव आम आदमी पार्टी महाराष्ट्र. आज आमच्या सरपंचसाठी आनंदाचा दिवस आहे की आज हे एरोलीचे आमचे जे काही कॅन्डिडेट, एरोली नोड मधले जे कॅन्डिडेट आहेत त्यांचं हे ऑफिस आणि पर्टिक्युलरली आमचे प्रीती शिंदेकर मॅडम, जे प्रीती शिंदेकर मॅडम आणि देवराम सूर्यवंशी सर, जे आमचे अगदी जुने विश्वासू सहकारी आहेत सर्व आमचे. प्रीती मॅडम तर गेले 12 वर्षापासून आम आदमी पार्टीसाठी काम करतायत, कंटिन्युअस त्यांचं न थकता काम करतायत आणि आपल्यासाठी हा एक चांगला आनंदाचा दिवस आहे. आणि लवकरच आता हे निवडणुका लागल्या आहेत, त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही हे ऑफिस ओपन करू आणि प्रचार कार्यालय म्हणून आम्ही ओपन केलेलं आहे. आणि यामध्ये बघा, यामध्ये सर्वप्रथम आमच्या पूर्ण नवी मुंबईमधून आम्ही सर्व नोडमधून आमचे उमेदवार उभे केलेले आहेत. आणि या उमेदवारांचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे हे सर्व मुख्य अगदी सामान्य वर्गातून आलेले आणि सुशिक्षित सुसंस्कृत टाईपचे उमेदवार आहेत. हे तुम्ही आजच्या पारंपरिक राजकारणातल्या उमेदवारांपेक्षा हे सर्वजण खूप वेगळे उमेदवार आहेत सर्व. आणि हे सर्व आम्ही आमच्या स्वतःच्या प्रोफेशन मध्ये ऑलरेडी सक्सेसफुल आहोत. आणि हे सक्सेसफुल, ह्या प्रोफेशन मधून सक्सेसफुल होऊन त्याच्या पुढे जाऊन आम्ही आज हे जनसामान्यांसाठी काहीतरी कार्य करावं या गोष्टीसाठी आम्ही पुढे आलेलो आहे. आणि आशा आहे की बाबा आता नवी मुंबईत सुशिक्षित सुसंस्कृत जनता आहे आणि आमची अशी आशा आहे की नवी मुंबईची ही जनता हा राजकारणामधला जो आज पैशामधून सत्ता आणि सत्तेमधून पैसा, हे जे दुष्टचक्र चाललेलं आहे, दुष्टचक्र मोडेल याची मला खात्री आहे. आणि त्यामुळे आम आदमी पार्टीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताधिक्याने निवडून देईल याची मला खात्री आहे. आम आदमी पार्टी 2020 पासून महानगरपालिका निवडणुकीसाठी तेव्हा आम्ही जवळपास 50 ते 60 उमेदवार आमचे घोषितही होऊन गेले होते. पण हा इलेक्शन डिले झाल्यामुळे, म्हणजे पुढे ढकलल्यामुळे आता 5 वर्षापासून महानगरपालिका नाही झाली नवी मुंबईमध्ये. तर आम आदमी पार्टी जोशाने आपले उमेदवार उभे करणार आहे. प्रत्येक प्रभागामध्ये जवळपास 2, 3, 1 कुठे पण 40 ते 50 उमेदवार नवी मुंबईचा. आज हा सेक्टर 6 एरोलीचा आमचा कार्यालय, हा प्रचार कार्यालय म्हणून आम्ही ओपन केलेला आहे. आणि यासाठी आम्हाला महाराष्ट्रामधून की ज्या उमेदवारांना सर्वसाधारण व्यक्तीपैकी जे घराणेशाही किंवा सर्वसाधारण ज्यांना तिकीट पाहिजे, सामाजिक कार्य, अशा म्हणजे छानून लोकांना प्रामाणिक, निष्ठावान, जे देशभक्ती, समाजकार्य, लोकांच्या समस्या सोडण्यासाठी, जसं पाहिलं की आम आदमी पार्टीचा जन्म हा जन आंदोलनापासून झाला, अण्णा हजारे जन आंदोलनापासून झाला. भ्रष्टाचार मुक्त, त्या भ्रष्टाचाराने देशांना खाऊन टाकलं होतं. प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये भ्रष्टाचारी आहे. त्यावेळेस सर्वसाधारण लोकांचे बरेचसे कामं होत नव्हते, सरकारी कामं नाही होत ते, शिक्षण, आरोग्य, विजेचं, हे सगळ्या ठिकाणी वाढलं. जसं दिल्लीप्रमाणे आमचं की आम्ही गव्हर्नमेंट शाळा केल्या, हॉस्पिटल केले, महिलांसाठी फ्री बसेस दिलेल्या आहे, 200 युनिट फ्री केल्या. महानगरपालिकेच्या ज्या अंडरमध्ये ज्या योजना असणार त्या आमच्या सर्वसाधारण इथल्या स्थानिक लोकांपर्यंत पोहोचू. आमच्यासोबत महाराष्ट्राचे अध्यक्ष अजित फाडके आणि महाराष्ट्राचे सचिव अभिजित मोरे आणि आमचे नवी मुंबईचे माजी अध्यक्ष आताचे महासचिव श्याम कदम सर आहेच. आणि आम्हाला अपेक्षा आहे की इथले स्थानिक लोक आम्हाला एक चान्स देईन. आमचं एवढंच म्हणत आहे की जे काही आम्ही करतो, जनतेला जे सांगतो ते आम्ही करून दाखवतो आणि आम्हाला एक संधी द्यावी. आणि जर तुम्ही आम्हाला संधी दिली नवी मुंबईकरांनो, तर आम्ही नक्की ती तुम्हाला सुविधा देऊ. एवढेच माझे बोलणं. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्याकडून ताई शिंदेकर, प्रीती शिंदेकर ताई आणि देवराम सूर्यवंशी साहेबांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. त्यांचं आज ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे आम आदमी पार्टीचं आणि मुख्य कार्यालय झालेलं आहे. आणि एक्चुअली देखा जाए तो बहुत सी चीजें जो बात करने लायक है, क्योंकि इलेक्शन का पीरियड अभी शुरू हुआ है. और जब इलेक्शन की प्रक्रिया जब शुरू होती है तो उसमें हर पक्ष, हर पार्टी अपनी अपनी तरफ से कोशिश करती है. आम आदमी पार्टी ने अपने सब जितने भी जरूरत की चीजें वो की है, आज तक लोगों का साथ दिया है, लोगों के लिए लड़ी है. लाइट का प्रॉब्लम हो, स्ट्रीट का प्रॉब्लम हो, रास्ते का प्रॉब्लम हो, समाज का प्रॉब्लम हो, आरोग्य का प्रॉब्लम हो, या कोई भी जितनी भी जरूरत की चीजें हैं, उन सबके लिए आज तक आम आदमी पार्टी ने हमेशा सक्सेसफुल काम किया है. आप दिल्ली देखिए, पंजाब देखिए, जहां जहां पर आम आदमी पार्टी, आज महाराष्ट्र में भी एक सीट जीत के आई हुई है और इस महानगर पालिका में भी आम आदमी पार्टी का झंडा लहराने वाला है.
मैं आपको बता देता हूं, महानगर पालिका में नवी मुंबई में आपको आम आदमी पार्टी का या तो महापौर या तो उप महापौर आपको मिलेगा ही मिलेगा। मैं आपको ये 100% दावे के साथ बोलता हूं। आप लोग देखिएगा, आम आदमी पार्टी के साथ जितने भी लोग हैं सब IAS IPS पढ़े लिखे शिक्षित लोग हैं, और जितने भी छोटे तबके के लोग हैं, वो रिक्शा ड्राइवर हो या छोटा सा एक काम करने वाला मजदूर हो, वो सारे लोग आम आदमी पार्टी के साथ है। और आम आदमी पार्टी के जो भी उनकी विचारधारा है, केजरीवाल जी की विचारधारा है, वो सबको पता है, हमेशा लोगों के साथ है। अन्ना हजारे जी ने जब शुरू में आंदोलन किया था, उस वक्त से लेकर आज तक आप देखोगे तो हमेशा देश के लिए, समाज के लिए, धर्म के लिए और लोकल नीचे तबके के लोगों के लिए काम किया हुआ है। तो मेरी शुभेच्छा है, और मैं चाहता हूं और नवी मुंबई की मतदाताओं से, ऐरोली और बेलापुर के जितने भी तमाम मतदाता है, सबसे इतना ही गुजारिश करूंगा कि आम आदमी पार्टी के जितने भी कैंडिडेट खड़े रहेंगे वो सबको चुन के देना आपका अधिकार है। आपको एक बार नवी मुंबई महानगर पालिका में बदल लाकर देना ही पड़ेगा, क्योंकि आम आदमी पार्टी आएगी तो आपका अपनी लोगों की सरकार होगी, अपने लोगों के आपके अधिकार होंगे, अपने लोगों के आपके कार्यकर्ता होंगे, आपके नगर से होंगे। आप चाहिए जब चाहिए मिल सकते हो, जा सकते हो, अपनी जो भी तकलीफ है उनको बता सकते हो। और आप देखिए आखिर में आपकी विजय है। आप लोगों को मेरी हमेशा से गुजारिश रहेगी कि आने वाले चुनाव में सबको जीत के दे दीजिएगा। आम आदमी पार्टी जिंदाबाद। आज आपण सर्वजण आम आदमी पार्टीच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला जमलेलो आहे। ही आमच्या विजयाची खरी तर मुहूर्तमेढ आहे। निवडणूक जवळ आली आहे। आम आदमी पार्टी उरल्यावर प्रीती शिंदेकर म्हटलं की म्हणजे आम आदमी पार्टी म्हटलं की प्रीती शिंदेकर नाही आठवत, तर पहिला प्रीती शिंदेकरचा चेहरा म्हणजे आम आदमी पार्टी। लोक कुठेही भेटले, आजपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर फिरत आलोय, त्यांच्याकडे घरोघरी जात आलोय, तेव्हा प्रीती शिंदेकरचा चेहरा म्हणजे एक आम आदमी पार्टी लोक लगेच ओळखतात। एवढे प्रचार आता 12 वर्षे मॅडम करत आले आहे। सच्चा आणि म्हणजे एकनिष्ठ, कामाशी एकनिष्ठ आहे, म्हणून आतापर्यंत त्यांनी आपण पाहतोय की लोक पक्षांकडे धाव घेतात। कोणता पक्ष सत्तेवर आला की लगेच पक्ष बदलून दुसऱ्या पक्ष जातात। पण मॅडम आतापर्यंत फक्त कामाशी एकनिष्ठ राहिला म्हणून ते पक्षाशी एकनिष्ठ आहे, म्हणून ते आतापर्यंत कोणत्याही पक्षात न जाता आपल्या पक्षात एकनिष्ठ राहिला, त्या सच्चा आहे, कामाशी त्यांना लगाव आहे। त्यामुळे मला निश्चितच अपेक्षा आहे, आशा आहे की त्या नक्कीच जिंकतील। आणि दुसरे उमेदवार आमचे देवराम सूर्यवंशी सर, जे सहाय्यक कामगार आयुक्त महाराष्ट्र शासनामध्ये निवृत्त झाले, जे आतापर्यंत सरकारी काम करत आले, त्यांना सरकारी कामाचा अनुभव आहे आणि जनतेशी कसं काम करायचं, जनतेची कामं कशी करून द्यायची हा त्यांना खूप मोठा दांडगा अनुभव आहे। त्यामुळे नक्कीच ते जनतेला चांगला न्याय देतील ही आमची आशा आहे। म्हणूनच माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की या निवडणुकीत देवराम सूर्यवंशी सरांना आणि प्रीती शिंदेकर मॅडमला भरघोस मतांनी विजयी करावे। धन्यवाद। आम्ही आम आदमी पार्टी 2014च्या अगोदर मी जॉईन केली होती आणि माझं नाव संतोष गवळी आहे। मी ऐरोली युनिटमध्ये मी सर्वात प्रथम ड्राईव्ह वगैरे मी सुरुवात केली होती इकडे, आणि ज्या हेतूने आम्ही सुरुवात केली होती त्या हेतूचं जे काही दिल्लीमध्ये आम्ही घडवून आणलं ते पूर्ण विश्वानी, पूर्ण भारताने बघितलं आहे। एज्युकेशन म्हणा, हेल्थ सेक्टर म्हणा, या सगळ्या गोष्टीमध्ये इमानदारीमध्ये जे इमानदारीने काम करण्याची जी संधी आम आदमी पार्टीला मिळाली ती आम आदमी पार्टीने व्यवस्थित करून दाखवली। आणि त्याच हेतूने आम्ही आज नवी मुंबईमध्ये सुद्धा इथे इलेक्शनसाठी जे नगरसेवकचे इलेक्शन आहे त्यासाठी आम्ही पार्टिसिपेट करत आहेत। आम्ही लोकांना अपील करतो की इमानदारी आणि भ्रष्टाचार मुक्त जर आपल्याला बघायचं आहे भारतामध्ये, तर एकमेव एक पार्टी आहे जी भ्रष्टाचारच्या विरोधात अगोदरही काम करायची आणि आजही काम करते। सगळ्यांना मी निवेदन करतो की तुम्ही आम आदमी पार्टीचा सहयोग करा। आणि प्रीती शिंदेकर मॅडम हे आमचे सेक्टर 6 ते 8 या एरियामध्ये आहेत। त्यांनी आज हे ऑफिस इनॉग्रेशन आहे आणि त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। मी देवराम सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष आम आदमी पार्टी नवी मुंबई। आज तुम्ही बघितलं असेल राजकारणामध्ये 2022 ते 2023 मध्ये भाजपचं काय चाललंय, जे नेते असतील विविध विपक्षामध्ये ते फोडायचं आणि आपल्यामध्ये आणायचं, अशा प्रकारची राजनीती चाललेली आहे। आणि त्यात मोठा भ्रष्टाचार होत आहे, पैशाचा व्यवहार होत आहे। आणि आम्ही जे लोक आहेत एक सर्वसामान्य लोक आहेत की ज्याने राजकारण बघितलं नाही, पण आज आम्हाला जनतेसाठी, त्यांच्या मूलभूत गरजासाठी आणि आज पालिकेमध्ये
मी ते अनुभव घेतला आहे. त्या पालिकेचे कोणी कामच करते, फक्त कोण कार्यकर्ते, राजकीय नेते आणि त्याचप्रमाणे अधिकारी, बस हे मिळून ते संगनमताने एक प्रोजेक्ट तयार करायचा आणि त्यात कसा भ्रष्टाचार केला जातो आम्ही बघितलं. आपण अर्ज जरी केला तर अर्जाची चौकशी होत नाही. मी आज आपण हेही सांगतो की मी पोलीस डिपार्टमेंट, पाटबंधारे डिपार्टमेंट, मी कलेक्टर डिपार्टमेंट, त्याचप्रमाणे अनेक मी डिपार्टमेंटचे मी कामं बघितले. त्यामध्ये फार मोठा तफावत आहे. पोलीसचं काम जर आपण पोलीसकडे तक्रार केली तर ताबडतोब कारवाई होते आणि या पालिकेकडे जर आपण तक्रार केली कारवाई होणारच नाही. आपण काय करतात ते पत्र ते महापालिकेला पाठवतात, आयुक्ताला पाठवतात. आयुक्त काय करते की ते पत्र इकडे पाठवतात की तुमची जे अर्ज पाठवला आहे, तक्रार पाठवली, त्यांची चौकशी करा आणि त्यांनाच अर्जाला सहित उत्तर द्या. म्हणजे कारवाई होत नाही. या कारवाईसाठी, हा भ्रष्टाचार थांबण्यासाठी आम आदमी पार्टीचे आमचे जे संयोजक आहेत माननीय केजरीवाल यांचे जे त्यांचे धारणा, त्यांचे जे विचारधारा आहे त्यावर आम्ही आहेत आणि संविधान आम्हाला वाचवायचं आहे. आणि आज तुम्हाला मी सांगतो की कायदा 70 वर्षासाठी 70 वर्ष लागलेले कायदा अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला आणि त्यात यंत्रणेला. आणि आता तुम्हाला सांगतो की 2014 पासून कायदा अंमलात येत नाही. आज तुम्ही कुठेही जा, कोणत्याही ठिकाणी जा, तिथे त्या ठिकाणी त्या इमारतीत बांधकामा ठिकाणी हे कोणाचं बांधकाम चालू आहे, हे कोणाचं काय चालू आहे काही माहीत पडत नाही. सरकारचं आहे की निम सरकारचं आहे की खासगी आहे. त्यामुळे या बांधकामाला एक प्रकार एक अवैध बांधकामाला एक संधी मिळालेली आहे आणि त्यामुळे कामगार अवस्था एक हे झालेली आहे. आणि आता पुढे आज आता हेही सांगतो तुम्हाला की 70 वर्ष कामगार कायद्याची अंमलबजावणी सरकारला लागलेलं आहे. आणि आता 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 आपण या भाजप सरकारमध्ये 150 वर्षापर्यंत आपण पोहोचलेलो आहे. म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळणार नाही. त्यासाठी आम्ही झटणार आणि सर्वांना न्याय देणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.